ओके. बघा पुढचा क्वेश्चन काय आहे. क्वेश्चन नंबर 4. ट्रायंगल LMN सिमिलर ट्रायंगल PQR. पुढे काय दिले गेले 9 into area of triangle PQR is equal to 16 into area of triangle LMN. If QR is equal to 20, then find MN. आता साधा सोपा पुढचा क्वेश्चन आहे. फक्त जरा व्यवस्थित विचार करून लिहायचा. ट्रायंगल LMN सिमिलर ट्रायंगल PQR. 9 into area of triangle PQR is equal to 16 into area of triangle LMN. If QR is equal to 20, then the find MN. पहिल्यांदा जे काय दिलंय हे लिहून घेऊया. म्हणजे इथं काय दिलंय 9 into area of triangle PQR is equal to 16 into area of triangle LMN. आता बरेच मुलं काय करतात PQR अपॉन LMN लिहितात आणि 16 अपॉन नाही चुकणार. कारण इथं देताना काय दिलंय LMN हा सिमिलर कुणाला आहे PQR ला. तेव्हा तसं घेतलं तर पुढच्या किमती सगळं चुकत जाणार. म्हणून इथं काय लिहूया आपण एरिया ऑफ ट्रायंगल LMN आता हाय मल्टिप्लाय इथं आल्यावर काय दिला डिवाइड एरिया ऑफ ट्रायंगल PQR. का कसं केलं कारण आपल्याला MN फाइंड आउट करायचं. QR दिलाय आणि देताना काय सिमिलर दिलंय LMN सिमिलर PQR दिलेलं आहे. ठीक आहे. आता इथं 9 आहे हा 16 या साईड आहे तो इकडे गेल्यावर काय झाला डिवाइड झाला. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल LMN अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR याची व्हॅल्यू किती आली 9/16. आता आपल्याला काय दिलंय QR दिलंय. आता इथं सांगताना काय सांगितलंय दोन ट्रायंगल सिमिलर आहेत म्हणजे त्याच्या साईडचा काय केला पाहिजे स्क्वेअर केला पाहिजे. इथं तसं लिहूया एरिया ऑफ ट्रायंगल LMN अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. आता तुम्हाला इथं कुठली साईड दिली ते लिहायचं. नेहमीसारखं LN स्क्वेअर PQ स्क्वेअर असं लिहायचं नाही. इथं कुठली दिली आपल्याला QR दिली आणि फाइंड आउट काय करायला सांगितलंय MN. म्हणून इथं त्याच लिहिणार MN चा स्क्वेअर अपॉन QR चा स्क्वेअर. इथं काय लिहिणार बाय थेरम ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स. ठीक आहे. इथं पण आपण पूर्ण केलं. आता ह्याची व्हॅल्यूज पुट डाऊन करूया. LMN किती आहे 9, PQR किती आहे 16 इज इक्वल टू MN आपल्याला काय करायला सांगितलंय फाइंड आउट करायला सांगितलंय आणि QR किती दिला आपल्याला 20. त्याचा काय करायचा स्क्वेअर करायचा. आता तुम्ही ह्याचा 20चा स्क्वेअर करून क्रॉस मल्टिप्लाय करून परत त्याचं टेकिंग बाय स्क्वेअर रूट करण्यापेक्षा या स्टेपला काय करायचं टेकिंग बाय स्क्वेअर रूट. एक लक्षात घ्या इथं तुम्हाला ज्या वेळेला ट्रायंगलचे व्हॅल्यूज दिली जाते ती नेहमी टेकिंग बाय स्क्वेअर रूट घेण्यासारखीच असते म्हणजे त्याचं स्क्वेअर रूट निघते. म्हणून नेक्स्ट स्टेपला मी काय म्हणणार टेकिंग बाय स्क्वेअर रूट. त्याकडे 3 मार्काला येईल टेकिंग बाय स्क्वेअर रूट. टेकिंग बाय स्क्वेअर रूट. आता 9चं स्क्वेअर रूट किती आहे 3 आणि 16चं किती आलं 4 इज इक्वल टू इथं लिहिलं मी MN स्क्वेअर रूट घेतलं ना त्यामुळे स्क्वेअर स्क्वेअर कॅन्सल झाले. आपण काय केलं 20 लिहिलं. आता यांचं काय करूया आपण क्रॉस मल्टिप्लाय 3 into 20 इज इक्वल टू 4 into MN. आपल्याला MN ची व्हॅल्यू काढायची आहे. 4 इथं मल्टिप्लाय इथं आल्यावर काय झाले डिवाइड 3 into 20 अपॉन 4. 4 1 जा 4 4 5 जा 20. MN इज इक्वल टू 3 into 5 करायचं. MN ची व्हॅल्यू किती आली 15. आता अजून एक महत्त्वाचं सांगते मध्ये मी काय काय ठिकाणी विसरले असते. जिथं युनिट दिलं नाही तिथे न विसरता तिथं काय लिहायचं युनिट आणि बघायचं ऑब्झर्वेशन करायचं. काय दिलं आपल्याला युनिट सेंटीमीटर जे असतं ते सेंटीमीटर लिहायचं मीटर दिलं असेल तर मीटर. परत एकदा एक्सप्लेन करते लक्ष द्या. आपल्याला गिवन मध्ये दिले 9 into एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 16 into एरिया ऑफ ट्रायंगल LMN. QR दिला आपल्याला 20 MN फाइंड आउट करायचं. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं काय दिली आहे हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवले. सिमिलर कसं दाखवलंय
ट्रायंगल एलिमेंट सिमिलर ट्रायंगल PQR. ठीक आहे. मग मी आपल्या गिव्हनमध्ये लिहिलंय ते परत एकदा लिहून घेतलं. मला रेशो कसा करायचा आहे, एलिमेंट अपॉन PQR. म्हणजे ह्या PQRला मी काय करणार, या साईडला घेणार आणि हा 16 मल्टिप्लाय लेफ्ट साईडला गेल्यानंतर तो काय झाला, डिवाइड झाला. रेशो काय मिळाला, 9/16. म्हणजे एज ऑफ ट्रायंगल एलिमेंट अपॉन एज ऑफ ट्रायंगल PQR याची व्हॅल्यू किती आली, 9/16. आता त्याच्या कुठल्या साईड दिलेत आपल्याला, QR आणि MN दिले. म्हणजे मी इथे लिहिलं MNचा स्क्वेअर अपॉन QRचा स्क्वेअर. कशावरून लिहिलं, बाय द थेरम ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स. आता याची व्हॅल्यू किती आहे, 9/16 इज इक्वल टू MN स्क्वेअर आणि QR दिला 20चा स्क्वेअर. नेक्स्ट स्टेपला काय म्हणायचं, टेकिंग बाय स्क्वेअर रूट. 9चा स्क्वेअर रूट किती आलं, 3. 16चं किती आलं, 4. MN अपॉन 20 करायचं. याचं काय करायचं, क्रॉस मल्टिप्लाय करायचा. 3 × 20 इज इक्वल टू 4 × MN करायचं. 4 मल्टिप्लाय आहे, इथं काय झालं, डिवाइड झालं. आता इथं मी डिवाइड केले, 4 1 जा 4, 4 5 जा 20, 3 × 5 केलं. MNची व्हॅल्यू किती झालं, 15. युनिट नाही आहे म्हणून फक्त आपण काय लिहायचं तिथं, युनिट. ठीक आहे. हा क्वेश्चन झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू. फिफ्थ क्वेश्चन नंबर 5 होगा, एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल are 225 square centimeter and 81 square centimeter. If a side of the smaller triangle if the sides of the smaller triangle is 12 centimeter, then find corresponding side of bigger triangle. आता इथं काय दिलंय, एक स्टेटमेंट मध्ये क्वेश्चन दिलाय. द एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल 225 and 81. आता इथं बिगर आणि स्मॉलर म्हणतो, मग पहिल्यांदा ते लिहायला पाहिजे. लेट द एरिया ऑफ बिगर ट्रायंगल BA1 and smaller triangle BA2. आता एरिया ज्या वेळेला आपण फाइंड आउट किंवा एरिया लिहिणार आहे त्यावेळी त्याचं लेटर नेहमी कॅपिटल ए मध्ये घ्यायचं, स्मॉल ए घ्यायचं नाही. का असं लिहिलं मी, कारण आपल्याला इथं काय केलेलं आहे, म्हणजे ट्रायंगलचं नावच दिलेलं नाही आहे, मग आपल्याला इथं लेटर घेणं गरजेचं होतं. आता करस्पॉन्डिंग साईड्स दिले, स्मॉलर ट्रायंगलची साईड्स किती दिल्या, 12 दिल्या, आणि फाइंड द करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ द बिगर ट्रायंगल, म्हणजे ते पण घ्यायला पाहिजे. देन the side of bigger triangle BS1 and smaller triangle BS2. ठीक आहे. हे आधी आपण स्टेटमेंट लिहिलेलं आहे. आता आपण आपल्या नेहमीच्या पद्धतीने करूया. A1 अपॉन A2
A1 म्हणजे काय? एरिया ऑफ बिगर ट्रायंगल. आणि A2 म्हणजे काय? एरिया ऑफ स्मॉलर ट्रायंगल. साईजला काय घेतलंय? S1 आणि S2. हे सांगताना काय सांगितले? दोन ट्रायंगल सिमिलर आहे, मग त्याच्या साईजचा काय करायचा? स्क्वेअर करायचा बाय थेरम ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. नुसतं सिमिलर ट्रायंगल्स. आता A1 बिगर ट्रायंगलचा एरिया किती दिलाय? 225 दिलाय. 225. स्मॉलर ट्रायंगलचा एरिया किती दिलाय? 81 दिलाय. बिगर ट्रायंगलची साइड्स आपल्याला फाइंड आउट करायचे, म्हणजे S1 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आणि स्मॉलर ट्रायंगलची साइड किती दिले? 12 दिले. त्याला व्हॅल्यूज पुट डाऊन केल्या. स्क्वेअर आहे, इथं 12चं पण काय केलं पाहिजे? स्क्वेअर केलं पाहिजे. नेक्स्ट स्टेपला मी काय म्हणणार? टेकिंग बाय स्क्वेअर रूट. आपण यांचं काय घेतलं पाहिजे? स्क्वेअर रूट घेतलं पाहिजे. 225 कुणाचं स्क्वेअर रूट आहे? 15. आणि 81 कुणाचं आहे? 9चं. इज इक्वल टू, इथं लिहिलं S1, हे स्क्वेअर कॅन्सल झाले. आपण इथं काय करायचं? 12. आपल्याला S1 फाइंड आउट करायचं आहे. क्रॉस मल्टिप्लाय करूया. 15 इंटू 12 S1 इंटू 9. आता इथे लिहिणार मी S1. हा 9 मल्टिप्लाय या साईडला आल्यावर काय होणार? डिवाइड. 15 इंटू 12 आपण काय केलं मी? 9. डिवाइड करू. 9 आणि 15 कुणाच्या टेबलमध्ये असतील? 3च्या. 3 3 जा, हे 3 जा 9, 3 5 जा 15, 3 1 जा 3, 3 4 जा 12. 5 इंटू 4 करायचं, म्हणजे S1 इथं किती आलं? 20. ठीक आहे. आता इथे युनिट दिले का बघायचं परत. युनिट दिलेलं आहे. इथे युनिट किती आहे? सेंटीमीटर. पूर्ण वाक्याच्या खाली स्टेटमेंटमध्ये द corresponding sides of bigger triangle is 20 सेंटीमीटर. बघा, या क्वेश्चन मध्ये आपल्याला ट्रायंगलचं नाव दिलं नव्हतं, साइड्स दिल्या नव्हत्या, म्हणजे रायटिंग स्किल आहे याच्यामध्ये. काय काय दिलं? The areas of bigger triangle be A1, the area of smaller triangle be A2. एक साइड दिली आहे स्मॉलर ट्रायंगलची, मग ते साइड्सचं पण लेटर घेऊया. The sides of bigger triangle be S1 and sides of the smaller triangle be S2. A1 upon A2 is equal to साइड्सचा काय करायला पाहिजे? स्क्वेअर करायला पाहिजे, कारण आपण रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगलचा बघायला लागलोय. म्हणून A1 अपॉन A2 इज इक्वल टू S1चा स्क्वेअर अपॉन S2चा स्क्वेअर. रिझन काय दिलं? बाय थेरम ऑफ टू इथं 2 राहिले, बाय थेरम ऑफ टू सिमिलर ट्रायंगल. व्हॅल्यूज पुट डाऊन केल्या. 225 अपॉन 81 दिलं. S1चा स्क्वेअर अपॉन 12चा स्क्वेअर. हे स्क्वेअर नको आहे आपल्याला, म्हणून नेक्स्ट स्टेपला काय म्हणायचं? टेकिंग बाय स्क्वेअर रूट. 225 कुणाचं स्क्वेअर रूट आहे? 15चं. 81 कुणाचं आहे? 9चं. इज इक्वल टू S1 अपॉन 12. यांचा काय करायचं? क्रॉस मल्टिप्लाय करायचा. 15 इंटू 12 इज इक्वल टू S1 इंटू 9. हा 9 मल्टिप्लाय इथला काय झाला? डिवाइड झाला. 15 इंटू 12 अपॉन 9 इज इक्वल टू S1 आलं. आता काय करायचं? ह्याला 3 ने डिवाइड करायचं. 3 3 जा 9, 3 5 जा 15, परत 3 1 जा 3, 3 4 जा 12. 5 इंटू 4 केलं. S1 ची व्हॅल्यू किती आली? 20 सेंटीमीटर. द करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ बिगर ट्रायंगल इज 20 सेंटीमीटर. खाली फुल स्टेटमेंटमध्ये, गणित पूर्ण झाल्यामध्ये फुल स्टेटमेंटमध्ये वाक्य लिहायचं, जे काय असेल ते काय विचारले ते. त्याला हाफ मार्क आहे. बोर्ड ते सुद्धा बघत असते आणि त्याला मार्क्स आहे. त्यामुळे न विसरता एवढं काय करायचं? व्यवस्थित लिहायचं. हे क्वेश्चन 3 मार्क्ससाठी IMP करा. क्वेश्चन नंबर 6 बघा.
ट्रायंगल ABC and triangle DEF. Triangle ABC and triangle DEF are equilateral triangles. If area of triangle ABC as to area of triangle DEF is equal to 1:2 and AB is equal to 4, find D. आता जर क्वेश्चन नीट वाचला तर समजेल. आता क्वेश्चन याच पद्धतीचा आहे, सिमिलर आहे असं धरून चालायचं नाही. इथं सिमिलर दिलेलंच नाही आहे ह्या क्वेश्चनमध्ये. म्हणजे पहिल्यांदा हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायला पाहिजे. ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DEF आर इक्विलॅटरल ट्रायंगल्स. इफ एरिया ऑफ ट्रायंगल ABC ॲज टू एरिया ऑफ ट्रायंगल DEF इज इक्वल टू 1:2 दिले. AB किती दिला आपल्याला? 4 दिला. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? DE फाइंड आउट करायचं आहे. आता ह्या गणितामध्ये वेगळं काय आहे की इथं त्यांनी सिमिलर सांगितलेलं नाहीये. मग कसं हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवणार तुम्ही? क्वेश्चन नीट वाचायचा. ह्या क्वेश्चनमध्ये ज्या वेळेला तुम्हाला क्वेश्चन असं वेगळ्या पद्धतीनं विचारलेलं असतं त्यामध्येच त्यांनी एक हिंट दिलेली असते. आता या क्वेश्चनमध्ये हिंट काय सांगते बघा. ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल DEF हे दोन्ही काय आहे? इक्विलॅटरल ट्रायंगल. तुम्ही जे नोट्स लिहिणार त्यावेळेला त्याला कलर पेननी काय करा, बॉक्स करा, अंडरलाईन करा. म्हणजे ह्याचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे? हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे. कारण सिमिलर ट्रायंगल दाखवल्याशिवाय तुम्ही त्याच्या साईडचा स्क्वेअर कसं करणार? कारण इथं शब्द असा वापरला नाही किंवा अशी साईन वापरली नाही आहे सिमिलर आहेत म्हणून. आपण नेहमी काय करायचं? सिमिलर आहे चला त्याच्या साईडचा स्क्वेअर करायचा, टेकिंग बाय स्क्वेअर रूट, क्रॉस मल्टिप्लाय आणि व्हॅल्यू फाइंड आउट करत होतो. पण हा क्वेश्चन वेगळा काय? कारण या क्वेश्चनमध्ये सिमिलर दाखवलं नाही आहे. म्हणजे पहिल्यांदा सिमिलर दाखवायचे. मी तुम्हाला काय सांगितलं की इक्विलॅटरल ट्रायंगलला बॉक्स करा, रेड पेननी काय करा असं आपल्याला लक्षात यायला पाहिजे. अशी काहीतरी खून करा, झिगझॅग लाईन केलं तरी पण चालतं. आता बघा कसं दाखवेल. इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DEF कसं दाखवायचं? डायग्राम काढायला पाहिजे असं काही नाही. तुम्हाला समजण्यासाठी मी काढते ABC आणि इथं काय लिहिणार DEF. इथं हाईट वगैरे काय दिली आहे का दिली नाही. मग कसं प्रूव्ह करायचं? कशा पद्धतीने दाखवायचं? हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत ते. इक्विलॅटरल ट्रायंगल आहे ही हिंट आहे. या हिंटचा वापर करायचा आहे. इक्विलॅटरल ट्रायंगलचा ईच अँगल किती असणार? 60 असणार आहे. म्हणजे हा B 60 असेल तर E पण किती असणार? 60 असणार. आणि C 60 म्हणजे F पण किती असणार? 60 असणार. कारण ईच अँगल काय आहे? 60 डिग्री आहे. 60 डिग्री मी कशावरून लिहिलं? कारण तो इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. इक्विलॅटरल ट्रायंगलची प्रॉपर्टी काय की प्रत्येक अँगल हा 60 डिग्रीचा असतो. राईट अँगलमध्ये आपण काय बघत असतोय? एक अँगल काय असणार आहे? 90 डिग्री. म्हणून त्याला काय दिलंय? राईट अँगल ट्रायंगल. आणि इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे प्रत्येक त्याचा अँगल हा किती असणार आहे? 60 डिग्रीचा असणार आहे. ह्या काल हिंट कशी दिलेली असते ते या हिंटचा वापर करून आपण काय करायचं? हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे. म्हणून मी इथं लिहिलं अँगल B कुठले बनले is congruent E and angle C is a congruent angle F. Reason काय? Each angle 60 degree. का 60 डिग्री? कारण हे दोन ट्रायंगल काय आहेत? इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. पाहिजे तर इथं लिहायचं तुम्हाला समजण्यासाठी. बोर्ड पेपरला नाही लिहिलं तरी पण चालते. आणि एक एक मुलांच्या लक्षात राहते. These two triangles because these two triangles are equilateral triangles. हे दोन ट्रायंगल इक्विलॅटरल ट्रायंगल आहेत. म्हणून हे दोन अँगल किती येणार? 60 डिग्रीचे आले. दोन अँगल कॉन्ग्रुएंट आले म्हणजे झालं. हे दोन ट्रायंगल कुठल्या टेस्टने सिमिलर झाले? AA टेस्टने. गणित इम्पॉर्टंट आहे कारण हे नेहमीच्या पद्धतीचं नाही आहे. ABC इज अ सिमिलर ट्रायंगल DEF.
पाहिजे होतं ते मिळालं. तर रिझन लिहूया ए टेस्ट. आता याच्यानंतर आपल्याला काय दिले आहे, ह्यांचा एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी ॲज टू एरिया ऑफ ट्रायंगल डीएफ याचा रेशो दिलाय 1:2. AB दिलाय 4. DE काय करायचंय, फाइंड आउट करायचंय. आता इथं सिमिलर आलंय की नाही, सिमिलर आलंय म्हणजे त्याच्या सेट्सचं काय करणार आपण, स्क्वेअर करणार. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DEF इज इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन DE चा स्क्वेअर. कशावर लिहिलं, बाय थेरम ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स. ठीक आहे. आता याच्या व्हॅल्यूज पुट डाऊन करूया. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन डीएफ किती दिलाय व्हॅल्यू, 1/2. AB किती दिला आपल्याला, 4. म्हणजे इथं 4चा स्क्वेअर करायचा अपॉन पुढं काय करायचं आहे, अपॉन DE लिहिले, DEचा स्क्वेअर करायचा. ठीक आहे. आता ह्यांचा क्रॉस मल्टिप्लाय करायच्या आधी किंवा आधी स्क्वेअर करूया. मग मी सांगते 1/2. 4चा स्क्वेअर किती आला, 16. आणि इथं DE स्क्वेअर का करायचं सांगते. एक मुलांना डायरेक्ट स्क्वेअर रूट घेतलं तर कळणार नाही, म्हणून इथं काय करायचं आपण त्या पद्धतीने करूया. आता इथं DE स्क्वेअर आहे आणि आपल्याला काय विचारलंय, फाइंड द DE विचारलं. म्हणून इथं स्क्वेअर नको आहे, टेकिंग बाय स्क्वेअर रूट. इथं लक्ष द्या व्यवस्थित, टेकिंग बाय स्क्वेअर रूट. आता काय कसं स्क्वेअर रूट घ्यायचं, 1चं स्क्वेअर रूट किती येणार, 1. 2चं स्क्वेअर रूट येत नाही, 2चं स्क्वेअर रूट मग किती असणार, √2. ही स्टेप IMP आहे. 1चं स्क्वेअर 1, 2चं स्क्वेअर रूट निघत नाही, म्हणून इथं काय आलं, √2 आलं. 16चं स्क्वेअर रूट किती आलं, परत 4 आलं. आणि इथं काय लिहिलं, DE स्क्वेअर आहे, म्हणून इथं आलं DE. यांचं काय करायचं, क्रॉस मल्टिप्लाय करायचं. DE इज इक्वल टू 4 × √2. म्हणजे DE ची व्हॅल्यू किती आली, 4√2. युनिट आहे का बघा, युनिट नाही आहे, म्हणून इथं आपण लिहिणार युनिट. समजलं. मी इथं स्क्वेअर का केले, कारण इथं मला डायरेक्ट टेकिंग बाय स्क्वेअर रूट म्हणलं असतं, डायरेक्ट 4 लिहायला नसतं, एक जणांना समजणार नाही, म्हणून मी परत 4चा स्क्वेअर केला आणि पुढच्या स्टेपला काय म्हणलं, टेकिंग बाय स्क्वेअर रूट. गणित महत्वाचं आहे. 3 मार्काचे क्वेश्चन असणार आहे तुम्हाला. त्या 3 मार्काच्या क्वेश्चनमध्ये ह्या पद्धतीचं गणित येईल. 3 मार्काच्या क्वेश्चनमध्ये आता फार सोपे सोपे येणार नाही, त्यामुळे ह्या गणिताला काय करायचं, IMP इम्पॉर्टंट आहे. समजलं. मी एकदा पटकन परत एकदा सांगते, लक्ष द्या. ट्रायंगल एबीसी आणि DEF इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, पण हे सिमिलर दाखवलेले नाहीये. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला हे सिमिलर दाखवायला पाहिजे. एबीसी, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी आणि एरिया ऑफ ट्रायंगल DEF याची व्हॅल्यू काय दिले, 1:2 दिले. AB किती दिलाय, 4 दिलाय. DE काय करायचं आपल्याला, फाइंड आउट करायचं. ही फिगर नाही काढली तरी पण चालते, मी तुम्हाला समजण्यासाठी फिगर काढली. 2 इक्विलॅटरल ट्रायंगल आहेत, म्हणजे त्याचे अँगल काय येणार, कॉन्ग्रुएंट येणार. अँगल काय येणार, म्हणजे सेम येणार, कारण प्रत्येक इक्विलॅटरल ट्रायंगलचा अँगल किती असतो, 60 डिग्रीचा असतो. इथं लिहूया, ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल DEF. अँगल B इज अ कॉन्ग्रुएंट अँगल E. अँगल C इज अ कॉन्ग्रुएंट अँगल F. काय रिझन आहे, ईच अँगल इज अ 60 डिग्री. त्याच्यानंतर पुढे काय लिहायचं, ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल DEF. हे 2 अँगल कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणून हे 2 ट्रायंगल सिमिलर झाले. कुठल्या टेस्टनी, AA टेस्टनी. हे या क्वेश्चनमध्ये महत्वाचं आहे. हे जर दिलं नाही तर पुढचं तुमचं गणित काही चेक करणार नाही. 2 ट्रायंगल सिमिलर नाही तर तुम्ही पुढचं थेरम लिहिलीत कसे, गणित केलात कसं, त्यामुळे हा भाग खूप महत्वाचा आहे. सिमिलर आले त्याच्या साईडचा काय करा, स्क्वेअर करा. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DEF इज इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन DE स्क्वेअर बाय थेरम ऑफ 2 सिमिलर ट्रायंगल्स. व्हॅल्यू पुट डाऊन करूया. 1/2 इज इक्वल टू 4चा स्क्वेअर अपॉन DEचा स्क्वेअर. परत 1/2 4चा स्क्वेअर किती आला, 60 आणि DEचा स्क्वेअर. आपल्याला DE स्क्वेअर विचारलेलं नाही आहे, आपल्याला विचारले काय, DEची व्हॅल्यू फाइंड आउट करा, म्हणून इथं विचारले टेकिंग बाय स्क्वेअर रूट. नीट लक्ष द्या, ही स्टेप IMP मी पण इथं स्टार्ट केलं बघा. 1चा स्क्वेअर 1, 2चं निघत नाही, म्हणाला स्क्वेअर रूटमध्ये घातलं.
√2 इज इक्वल टू 16चं स्क्वेअर रूट 4 अपॉन डी. याचं काय करायचं, क्रॉस मल्टिप्लाय करायचं. डी इज इक्वल टू 4 इंटू √2. डी इज इक्वल टू 4√2 जुल. समजलं, क्वेश्चन महत्त्वाचा होता. क्वेश्चन नंबर 6 पण आपला कंप्लीट झाला. पुढच्या क्वेश्चनमध्ये ॲक्टिव्हिटी आहे आणि तोच लास्टचा क्वेश्चन आहे. पुढचा क्वेश्चन बघू. आता पुढचा क्वेश्चन नंबर 7 आहे, त्यामध्ये ॲक्टिव्हिटी आहे. पहिल्यांदा आपण ॲक्टिव्हिटी बघू. आधी डायग्राम फिगर ड्रॉ करा आणि ॲक्टिव्हिटी कशी सॉल्व्ह करायची सांगतो. आधी पहिल्यांदा आपण फिगर ड्रॉ करू, कारण या फिगरच्या वरतीच आपल्याला ॲक्टिव्हिटी सॉल्व्ह करायची येणार. बघा एक ट्रायंगल आहे, त्या ट्रायंगलचं नाव आहे FPQ आणि ह्या DQला एक पॅरलल सेगमेंट आहे, त्याचं नाव आहे PQ. ही आपली फिगर आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन काय दिलाय बघा, इन फिगर सेग PQ पॅरलल सेग DE area of triangle PQF is equal to 20 unit. युनिट दिलेलं नाही म्हणून युनिट लिहिले. PF is equal to 2 DP. Then find area of quadrilateral PPQ. म्हणजे दोन ठिकाणी सॉरी DPQE by complete following activity. 3 मार्काची ऍक्टिव्हिटी. फिगर अशी दिलेली आपल्याला. काय दिलंय हे वाचायचं, कारण हे व्यवस्थित ज्याला प्रश्न समजलाय त्याला ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायला येणार. आपल्याला PQ पॅरलल DE दिले. ज्या वेळेला एखाद्या ट्रायंगलमध्ये किंवा ट्रॅपेझियममध्ये 2 लाईन पॅरलल असतात त्यावेळी काय येणार, एक अल्टरनेट अँगल तर येतील नाही तर करस्पॉन्डिंग अँगल तर येतील. जिथं पॅरलल दिलंय ते आपण ओळखायचं की इथं 2 अँगल येणार इथे. मग आता या बेसिसवर आपल्याला हा क्वाड्रिलॅटरल कुठला DPQE हा क्वाड्रिलॅटरल फाइंड आउट करायचा आहे. मग IMP करा ही ऍक्टिव्हिटी 3 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट आहे येणार पेपरला. आता ऍक्टिव्हिटीमध्ये पहिला काय दिलं बघूया. एरिया ऑफ ट्रायंगल PQF इज अ 20 युनिट. ठीक आहे. पुढं काय म्हणले, लेट अस assume DP is equal to x. म्हणून PF is equal to 2x. आता इकडे बघा, आपण इथं लिहूया ही DP किती दिली आहे, x दिली आहे आणि इथं PF ची व्हॅल्यू त्यांनी किती दिली, 2x. आता कसं आलं 2x, PF इज इक्वल टू 2DP. DP ला x घेतलं म्हणजे PF ची व्हॅल्यू किती आली, 2x आली. आता याच्यानंतर आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलं, DF इज इक्वल टू DP प्लस इथं एम्प्टी बॉक्स दिले. आता बघा इथं बघितलं की आपल्याला समजतंय DF ही मोठी लेंथ काढायची आहे. त्यांनी काय दिले, DP प्लस काय करायला पाहिजे आपल्याला, PF. DP प्लस PF. ऍक्टिव्हिटी आपण नेहमीचं सोल्युशन कसं लिहितोय तसं लिहायचं नाही. जिथं एम्प्टी बॉक्स आहे तिथं व्यवस्थित काय करायचे, बॉक्स करायचे. कारण बोर्ड तेच बघतंय की तुम्ही फिल इन द ब्लँक्स कसे भरलाय, त्याला बॉक्स केले की नाही, सगळी ऍक्टिव्हिटी बरोबर आहे आणि अंडरलाईन किंवा बॉक्स वगैरे केला नसलेला तर तिथं तुमचे मार्क जातील. त्यामुळे जसं त्यांनी ऍक्टिव्हिटी दिली त्याच पद्धतीने ऍक्टिव्हिटी लिहायची, बॉक्स करायचे. आता त्याच्या व्हॅल्यूज देऊया. DPची इथं किती दिले त्यांनी, x आणि PFला पण इथं त्यांनी किती दिले बघा, PFची व्हॅल्यू 2x. त्याला पण बॉक्स आहे म्हणून इथं x प्लस 2x आहे. साठी सोपे आहे. म्हणून DFची व्हॅल्यू DF
इज इक्वल टू 3x. त्याला बॉक्स करायचं नाही कारण ही व्हॅल्यू गिवन मध्ये आपल्याला दिलेली आहे. आता इन ट्रायंगल FDE and triangle FDE and triangle FPQ. ठीक आहे. आता बघा त्यांनी सांगितलं ट्रायंगल FDE and triangle FPQ. अँगल FDE इज कॉन्ग्रुएंट. इथं आपल्याला दिले फिल इन द ब्लँक्स आणि पुढे काय लिहिलंय करस्पॉन्डिंग अँगल. आधी काय दिले ते लिहूया आणि मग नंतर सांगते कसं फाइंड आउट करायचं. परत त्यांनी अँगल कुठला दिलाय FED इज कॉन्ग्रुएंट अँगल. परत इथं फिल इन द ब्लँक्स आहे. परत इथं लिहायचं करस्पॉन्डिंग अँगल. आधी हे आपलं कम्प्लीट करू आणि मग पुढचं केलं. आणि ट्रायंगल FDE इज सिमिलर ट्रायंगल FPQ. आता इकडे बघा त्यांनी कसं दिले आपण फिगर वाईज समजणार. करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे मी तुम्हाला काय सांगते 1 by 1 येणार. पहिला अँगल कुठला दिलाय FDQ हा अँगल. याच्या खालचा बरोबर कुठला असणार आहे FPQ. अल्टरनेट अँगल म्हणजे काय ओळखायचं Z. एका खाली एक येतं त्याला काय म्हणायचं करस्पॉन्डिंग अँगल. PQ पॅरलल D आहे आणि FD त्यांचे ट्रान्सव्हर्सल आहे. मग मोठा अँगल कुठला दिलाय FDE. त्याच्याबरोबरचा खालचा अँगल कुठला आहे ना FPQ. म्हणजे इथं काय ना FPQ. रिझन काय करस्पॉन्डिंग अँगल. परत त्यांनी कुठला दिला अँगल FED हा अँगल दिला FED. आता त्याच्याबरोबर खालचं कुठलं आहे ना FQP. याचं पण रिझन झालं करस्पॉन्डिंग अँगल. समजलं का. मी तिथं वेगवेगळे मार्क्स पण केले म्हणजे त्याच्यावरून आपल्याला समजते करस्पॉन्डिंग अँगल आहे. 2 अँगल करस्पॉन्डिंग आले म्हणून हे कुठल्या टेस्टने सिमिलर झाले AA टेस्टने. ठीक आहे. इथं पण आपलं झालेलं आहे कम्प्लीट. पुढं काय दिलंय बघूया. आता याच्यानंतर त्यांनी असं दिलंय एरिया ऑफ ट्रायंगल FDE अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल FPQ इज इक्वल टू. आता इथं काय केलं त्यांनी एम्प्टी बॉक्स केलाय. तुम्ही कुठल्या साईडचे देतात त्यासाठी 3x चा स्क्वेअर अपॉन 2x चा स्क्वेअर इज इक्वल टू व्हॅल्यू दिली आहे 9/4. बघा सगळं काम त्यांनी करूनच दिलं. आता FDE अपॉन FPQ. FDE याच्यामध्ये आपण इथे सुरुवातीला काय काढलेलं आहे DF काढले कारण पुढं व्हॅल्यू किती दिले 3x दिले. 3x किंमत पुन्हा चेले DF चेले म्हणजे इथं काय घ्यायला पाहिजे DF. नुसतं DF लिहायचं नाही तर त्याचा काय करायचा स्क्वेअर लिहायचा. तसंच FPQ 2x ची व्हॅल्यू कुणाची PF ची म्हणून इथे लिहिलं मी PF चा स्क्वेअर. आता 3x स्क्वेअर अपॉन 2x स्क्वेअर हे x कॅन्सल झाले म्हणून फक्त 3 चा स्क्वेअर करायचा. 3 चा स्क्वेअर आला 9 आणि 2 चा स्क्वेअर किती आला 4. हे x कॅन्सल होणार. आता याच्यानंतर त्यांनी पुढे काय दिले बघा एरिया ऑफ ट्रायंगल FDE इज इक्वल टू 9/4 एरिया ऑफ ट्रायंगल FPQ. आता त्यांनी मुद्दामून तुम्हाला कन्फ्यूज करायला टाकलेलं. FD हे आता कुठून आलं काय आलं आपल्याला काय देणं घेणं करायचं नाही. त्यांनी दिलंय ना 9/4 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल FPQ. ही 9/4 त्यांनी एक व्हॅल्यू दिली. आता मुलं इथं गोंधळात पडतात की हे कुठून आलं म्हणतात FPQ आणि जरी आलं तर त्याची व्हॅल्यूज किती घ्यायचं. पुढं काय दिलं बघा त्यांनी 9/4 इंटू इथं एम्प्टी बॉक्स आहे आणि तुम्ही ह्याचं काय करायचं एरिया फाइंड आउट करायचं. मग बरेच मुलांना कळत नाही इथं अडकत मुलं की काय इथं उत्तर कुठं आहे. क्वेश्चनमध्ये तर दिलं नाही आहे. इथं त्यांनी मुद्दाम दिलं FPQ आणि आपल्याला क्वेश्चनमध्ये काय दिलं PQF. PQF काय आणि FQP दोघांचं मिनिंग काय एकच आहे. हा किती दिलाय 20 दिलाय. तोच काय करायचा तिथं घ्यायचा. मग त्यामुळं असं स्टार्ट करतो किंवा इथं घ्या एरिया ऑफ ट्रायंगल PQF इज
इज इक्वल टू 20. तेच आपण इथे घेणार. 4 1 जा 4, 4 5 जा 20 आली इथं. 9 इंटू 5 करायचं. हे करू नका, ही ॲक्टिव्हिटी आहे, नाही तर करून टाकतील. हे आपण फक्त बाजूला करायचं. 9/4 इंटू 20 केलं. 4 1 जा 4, 4 5 जा 20. 9 इंटू 5 करायचं 45. इथं युनिट दिलं नाही त्यामुळे न विसरता युनिट. ठीक आहे. आता पुढं काय दिलंय? एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल. एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल DPQE. एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल DPQE. आता बघा इथं काय काय दिलं आपल्याला? एरिया ऑफ ट्रायंगल FDE मायनस एरिया ऑफ ट्रायंगल FPQ. आता इथं FDE, हा FDE किती काढलाय? 45. ह्याला एम्प्टी बॉक्स आहे. आणि FPQ हा किती दिला आपल्याला? 20. हे सबस्ट्रॅक्ट करायचं. वजाबाकी करून किती आलं उत्तर? 25. पुढं काय लिहायला पाहिजे आपल्याला? युनिट. आणि इथं तुमची ॲक्टिव्हिटी काय झालेली आहे? संपलेली आहे. ही ॲक्टिव्हिटी महत्त्वाची 3 मार्कांची आहे. मी परत एकदा पहिल्यापासून सांगते, म्हणजे लिहित काही जणांना कळालं नसेल किंवा काही डाऊट राहिला असेल तो आपण काय करूया? क्लिअर करूया. बघा आपल्याला सर काय लिहिलं आहे? डायग्रॅम लिहिलं आहे. डायग्रॅममध्ये PQ पॅरलल D आहे. पॅरलल आहे म्हणल्यावर तिथं इथं करस्पॉन्डिंग येते, नाही तर अल्टरनेटिव्ह येते. PQF हा किती दिला आहे? 20 दिला आहे. PFची व्हॅल्यू 2DF आहे, सॉरी 2DP आहे. Then the find a quadrilateral DPQE and complete by following activity. Area of triangle PQF is a 20 unit. Let us assume that DP ला तुम्ही काय म्हणलं? x माना. PF ला तुम्ही काय करा? 2x घ्या. मग आपल्याला DF ची व्हॅल्यू काढायची आहे. हा DF कसा तयार झाला? DP प्लस PF x प्लस 2x. DF ची व्हॅल्यू किती आली? 3x आली. आता त्यानंतर हे आपल्याला 2 ट्रायंगल सिमिलर दाखवायचे. ते पण त्याने दिले. कुठले ट्रायंगल? ट्रायंगल FDE अँड ट्रायंगल FPQ. हे 2 ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायचे. पहिला अँगल कुठला घेतलाय बघा? FDE. सगळं त्यांनी करून दिलंय, फक्त तुम्ही डोकं व्यवस्थित चालवून लिहायचं आहे. FDE याला बरोबर कॉन्ग्रुएंट कुठला येणार? FPQ. का असं आलं? कारण करस्पॉन्डिंग अँगल आहे, एकाखाली एक आलाय. पुढचा अँगल दिलाय FED. याला कॉन्ग्रुएंट कुठला येणार? FQP. याचं पण रिझन काय आलं? करस्पॉन्डिंग अँगल. 2 अँगल आले म्हणून हे कुठल्या टेस्टनी सिमिलर झाले? AA टेस्टनी सिमिलर झाले. आता हे जे सेट्स आपल्याला 2 ट्रायंगलचा रेशो घेऊया. एरिया ऑफ ट्रायंगल FDE अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल FPQ. इथं DFचं स्क्वेअर करायचं आहे आपण PFचं स्क्वेअर, कारण ह्या सेट्स आपल्याला माहिती आहेत. DF किती दिलाय? 3x² अपॉन 2x². x गेले, 3चा स्क्वेअर आला 9, 2चा स्क्वेअर आला 4. फरक गणितामध्ये दिले त्यांनी. FDE इज इक्वल टू 9/4. ही व्हॅल्यू त्यांनी दिली आहे इंटू एरिया ऑफ ट्रायंगल FPQ. FPQ म्हणजे PQF हा किती आहे? 20 युनिट्स आहे. 9/4 इंटू 20 करायचं. 4 1 जा 4, 4 5 जा 20 आले. 9 इंटू 5 करायचं 45 युनिट्स. आता क्वाड्रिलॅटरल काढायचं. क्वाड्रिलॅटरल कसं येईल? ह्या मोठ्या ट्रायंगल करून हा छोटा ट्रायंगल मायनस करा. मोठ्या ट्रायंगलचं नाव काय? FDE मायनस ट्रायंगल कुठला करायचा? हा मोठा ट्रायंगल आहे, यातून हे मायनस केलं तर एवढंच चिन्ह जातं. तर FPQ. आता मोठा बिगर ट्रायंगल होता तो किती काढलेला होता आपण? 45. आणि FPQ हा किती दिला त्यांनी? 20 दिला. यांचं सबस्ट्रॅक्शन केलं तर 25 युनिट्स. इथं आपला 1.4 संपलेला आहे. सगळी गणितं घेतलेली आहेत, एक पण गणित ऑप्शनला ठेवलेलं नाही. आता तुम्ही काय करायचं सांगते. सॉल्व एक्झाम्पल आहे. सॉल्व एक्झाम्पलमधली पण बोर्डाला विचारली जातात, सगळं सोडवून दिलेलं असतं. त्यात जर काही समजलं नसेल तर तुम्ही विचारा, पण इथं बोर्डवरती मी सॉल्व करून सांगते. सॉल्व एक्झाम्पल प्रत्येकाने प्रत्येक गणित सोडवून बघायचं. त्यातलं काय डाऊट आहे, समजलं नाही तर मला विचारा. याच्यानंतर या धड्याचा प्रॉब्लेम सेट महत्त्वाचा आहे. हे संपल्यानंतर आपण काय करायचं आहे? प्रॉब्लेम सेट स्टार्ट करायचा आहे. पहिले MCQ आहे त्यात आता प्रॉब्लेम सेट 1 आपण स्टार्ट केला. प्रॉब्लेम सेट 1 मध्ये पहिले MCQ आहे. MCQ घ्यायला नको.
MCQ सोपे आहेत. त्यातनं MCQ काही वेगळ्या पद्धतीचे सॉल्व्ह करून बघा. नाही आलं तर हे क्वेश्चन सगळे झाल्यानंतर MCQ घेऊया. आता प्रॉब्लेम सेट करायचा. बरेच मुलं काय करतात, प्रॅक्टिस सेट केला प्रॉब्लेम सेटकडे बघतच नाही, अवघड असतं म्हणून. जास्त गणित क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 5 प्रॉब्लेम सेटमध्ये येतो. त्यामुळे प्रॉब्लेम सेट जो आहे तो परफेक्ट करायचा. आणि जराशी काय वेगळ्या पद्धतीची गणित दिली आहे. प्रॅक्टिस सेटमध्ये सोपे सोपे असतात, एखादं गणित अवघड असतं. प्रॉब्लेम सेटमध्ये सगळीच अवघड असतात, एखाद दुसरं खास ते सोपं असतं. आता हा क्वेश्चन बघा. या क्वेश्चनमध्ये अशा आपल्याला फिगर ड्रॉ केलं. ट्रायंगल ABC B डॅश D डॅश C दिले. हे दिल्यानंतर आपल्याला पुढे काय म्हटलं आहे, अँड BD इज इक्वल टू 7, BC is equal to 20. Then find following ratio. आपल्याला फॉलोइंग रेशो फाइंड आउट करायचं. काय काय फाइंड आउट करायचं बघा. पहिला दिला आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABD अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC. एरिया ऑफ ट्रायंगल ABD अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC. थर्ड, एरिया ऑफ ट्रायंगल ADC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC. आता असं काय काय सगळं आपल्याला दिलेलं आहे. क्वेश्चन परत एकदा बघा. असे फिगर दिले आहे ABC B डॅश D डॅश C. BD किती दिला आहे 7, BC किती आहे 20. देन द फाइंड फॉलोइंग रेशो. आता पहिल्या आपल्या प्रॅक्टिस सेटमध्ये जायचं. पहिल्या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण काय बघत होतो, 1.1 मध्ये कॉमन काहीतरी घ्यायला पाहिजे. कॉमन हाईट येईल, बेस येईल. काहीच कॉमन नसेल तर आपण दोन्ही घ्यायचं, बेस पण घ्यायचं आणि हाईट पण घ्यायचं. आता आपल्याला इथं दिले आहेत ABD अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC, ABD अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC, ADC एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC. असं आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलं. आता ऑब्झर्वेशन केलं तर या ट्रायंगलमध्ये हाईटच नाही, हाईट काढलेलीच नाही. म्हणजे आपण पहिल्यांदा काय करूया, हाईट काढूया. दिलेल्या फिगरमध्ये मी काय करते, ह्या डॉटेड लाईननी पहिल्यांदा हाईट काढते. इथं ABCD दिले, ह्याला नाव आपण काय दिलं, E नाव दिलं. ठीक आहे. आता कसं फाइंड आउट करायचं बघा. आपल्याला BD दिलाय आणि BC दिलाय. हा BD आहे आणि BC, CD माहिती नाही. तर पहिल्यांदा आपण काय करूया, CD फाइंड आउट करूया. B डॅश D डॅश C. BC इज इक्वल टू, BC कशी तयार झाली आहे, BD प्लस CD. हे नंतर लिहायचं ना. BC कशी तयार झाली, BD प्लस CD पासून तयार झाली. BC किती दिले आपल्याला 20 दिलाय. BD किती आहे 7, CD फाइंड आउट करायचे. हा 7 प्लस आहे, त्या 7ला गेल्यावर मायनस झाला आणि इज इक्वल टू CD. CD इज इक्वल टू 20 मायनस 7 केलं, इथं किती आलं 40. म्हणजे आपल्याला तिन्ही साईड्स मिळाल्या. BC मिळालं, CD मिळालं, BD मिळालं. आता मी ऑब्झर्वेशन केलं फिगरचं. तर फिगरचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर मला काय दिसलं की याच्यामध्ये हाईटच नाही आहे. मग आपण काय केलं, मी इथे एक हाईट काढली. जरा डार्क करूया म्हणजे दिसलं. परपेंडिक्युलर असते ती हाईट. म्हणजे बघा, ट्रायंगल ADC हा कसला ट्रायंगल आहे, ॲब्स्ट्यूस अँगल ट्रायंगल. मग ह्या ॲब्स्ट्यूस अँगल ट्रायंगलची हाईट कधी ट्रायंगलमध्ये नसते, तर ती नेहमी ट्रायंगलच्या बाहेर असणार. मग ही काय झाली, AE ह्या ADCची हाईट. ABC चल ABD घेतला तर याची पण हाईट कुठली झाली, AE झाली. हा छोटा ट्रायंगल, त्याची पण हाईट कुठली झाली, AE झाली. आणि आता ट्रायंगल ABC घेतलं तर AD काय हाईट असू शकत नाही. नेहमी लक्षात ठेवायचं, हाईट ही 90 डिग्री परपेंडिक्युलर असायला पाहिजे. मग ABC याची पण हाईट कोणती झाली, AE झाली. म्हणजे ह्या तिन्ही ट्रायंगलमध्ये बघितलं तर कॉमन काय येते, हाईट येते. आता पहिला रेशो घेऊया आपण. पहिला रेशोमध्ये काय दिलं बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ABD अपॉन
एरिया ऑफ ट्रायंगल ADC इज इक्वल टू ABD. हा ट्रायंगल बघा ABD याचा बेस कुठला आला BD आणि हाईट कोणती आहे AE. मी दोन्ही मुद्दामून घ्यायला लागले. तसंच ADC चा बेस कुठला आहे CD किंवा DC म्हणा आणि हाईट हा ऍब्स्ट्यूस अँगल ट्रायंगल आहे. याची हाईट बाहेर आहे म्हणजे याची हाईट कुठली आली ADC ची AE. म्हणजे इथं काय कॅन्सल झाले AE कॅन्सल झाले म्हणजे हे दोन ट्रायंगल आहे ते इक्वल हाईट ट्रायंगल्स. हे आपण रिझन लिहिलं. आता इथं त्यांच्या व्हॅल्यू पुट डाऊन करूया. BD ची व्हॅल्यू किती आहे 7 आणि CD किती आहे 14. 7 1 जा 7 7 2 जा 14. म्हणून या दोन ट्रायंगलचा रेशो किती आला 1/2. एरिया ऑफ ट्रायंगल ABD अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC इज इक्वल टू 1/2. हा आपण काय केला पहिला रेशो काढला. जसं असं केलेलं आहे तसेच आपण बाकीचे दोन करणार आहे. दुसरं गणित बघूया. दुसऱ्या गणितात काय आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABD अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABD अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC. आता ABD याचा परत बेस कुठला आला BD. हाईट कोणती आली AE. ABC चा बेस कुठला BC. याची पण हाईट कुठली आली AE कॅन्सल झाले म्हणजे इथं पण रिझल्ट काय येणार इक्वल हाईट ट्रायंगल्स. आता BD ची व्हॅल्यू किती फाइंड आउट केली आपण. BD दिली आपल्याला 7 आणि BC किती दिले आपल्याला 20. आता हे काय आहे एक ऑड नंबर आहे इव्हन नंबर आहे त्याला डिवाइड होणार नाही म्हणून हा रेशो आहे तसं लिहूया. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ABD अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 7/20. समजलं आलं लक्षात. आता याच्यानंतर थर्ड मध्ये काय दिलंय एरिया ऑफ ट्रायंगल ADC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC. ADC याचा बेस कुठला आला CD आणि ABC याचा बेस कुठला आला BC. CD ची किंमत किती आहे 14 आणि BC किती दिला आपल्याला 20. आता इथं पण तुम्हाला समजण्यासाठी सांगते CD आपण BC लिहिले. ADC याची हाईट कोणती आली AE आणि ABC याच्यामध्ये पण हाईट कोणती AE पण ते कॅन्सल झाले इक्वल हाईट ट्रायंगल्स. आता 14/20 आहे. 14/20 आहे म्हणजे कुणाच्या टेबलमध्ये आले 2 च्या टेबलमध्ये. 2 7 are 20 सॉरी 2 7 are 40 2 10 are 20. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ADC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज द रेशो 7/10. अशा पद्धतीनं हा क्वेश्चन काय झालाय कंप्लीट झालाय. या पद्धतीचा क्वेश्चन आपल्याला प्रॅक्टिस सेटमध्ये बघायलाच मिळाला नव्हता म्हणून प्रॉब्लेम सेट करायचा. प्रॉब्लेम सेटमधली गणितं वेगळ्या पद्धतीचे असतात विचार करायला लावतात आणि आपल्याला सोपं जाते. ठीक आहे. बघा इन ट्रायंगल ABC ह्याच्यामध्ये काय दिले परत एकदा सांगते गणित. कोणाला काय डाऊट असेल तर क्लिअर दिले. B', D', C दिले. BD आपल्याला दिला 7 BC दिला आपल्याला 20. देन द फाइंड द फॉलोइंग रेशो. आता आपल्याला पुढचा रेशो काढायचा आहे तो कसा काढायला. आता या गणितामध्ये लक्षात घ्यायचं मोठी बाजू दिली आहे छोटी बाजू दिली. हा CD फाइंड आउट करायचा आपल्याला कारण आपल्याला बेस पाहिजे तिन्ही ट्रायंगलचा. BC इज इक्वल टू BD प्लस CD. BC कशी तयार झाले BD अधिक CD पासून तयार झाले. BC ची किंमत किती आहे 20 इज इक्वल टू BD ची किंमत आली 7
प्लस सी डी. हा +7 इकडे गेला काय झाला -20 - 7 करायचं. सी डीची किंमत किती आहे 14 येईल. यापुढे एरिया ऑफ ट्रायंगल एबीडी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी. लक्ष द्या, एबीसी आणि एडीसी एबीडी दिलाय. आता याची हाईट कुठली आहे एई आणि बेस कुठला दिलाय बीडी, म्हणून बीडी इंटू एई केलं. आणि एडीसी याचा बेस सीडी. ॲब्स्ट्यूस अँगल ट्रायंगलची हाईट ट्रायंगलच्या बाहेर येते, हे कायम लक्षात ठेवायचं. आणि ह्याची हाईट कुठली आली एई, म्हणजे एई काय झाले कॅन्सल झाले. इथं काय लिहिलं इक्वल हाईट ट्रायंगल्स. बीडी अपॉन सीडी आहे. बीडीची किंमत 7, सीडीची किंमत किती आली 14. 7 × 7 7 2 14. म्हणजे ह्या दोन ट्रायंगलचा एरिया ऑफ ट्रायंगल एबीडी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी, ह्या दोन ट्रायंगलचा रेशो किती आला 1/2. ठीक आहे. दुसरं गणित बघूया. ट्रायंगल एबीडी अँड ट्रायंगल एबीसी. एबीडी याचा बेस कुठला येणार बीडी आणि एबीसी याचा बेस कुठला येणार बीसी. एबीडी याची हाईट कुठली आली एई आणि एबीसी याची पण हाईट कुठली आली एई, म्हणून परत काय लिहिलं मी इक्वल हाईट ट्रायंगल. आता बीडीची व्हॅल्यू किती आहे 7, बीसीची किती आहे 20. एक इवन एक ऑड नंबर आहे, एक इवन नंबर आहे, डिवाइड होणार नाही, त्यामुळे तो रेशो आहे असा राहिला 7/20. थर्ड बघितलं एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. याच्या व्हॅल्यू बघूया. एडीसी याचा बेस कुठला घ्यायचा आपल्याला सीडी आणि हाईट कुठली आली एई. बघा एडीसी ट्रायंगल हाईट बाहेर आली, ह्याचा बेस सीडी आणि हाईट एई. आपण कुठला दिला एबीसी याचा बेस बीसी आणि हाईट कुठली आली एई. एई कॅन्सल झाले, सीडी अपॉन बीसी. सीडीची किंमत 14, बीसीची किंमत आली 20. दोघं इवन नंबर आहे. 2च्या टेबलमध्ये ह्याचा रिड्यूस फॉर्म करूया, म्हणजे 2 7 40, 2 10 20. एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी याची व्हॅल्यू आली 7/10. समजलं.